Hello students, today you are going to listen Marathi translation of lesson number 4.1. The title of this lesson is Big Data, Data, Big Insights. आज आपण इंग्रजी विषयातील इयत्ता 12वीसाठी असणारा 4.1 क्रमांकाचा बिग डाटा बिग इन्साइट्स या प्रकरणाची माहिती घेणार आहोत. या भागामध्ये आपण आज राहिलेल्या प्रकरणाचा भाग ऐकणार आहोत. आपल्याला पहिल्या भागामध्ये बिग डाटा ऑर डेटा म्हणजे काय हे समजले आहे आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये 360 अंशामध्ये या माहितीच्या साठ्यामुळे बदल झाला आहे. आपले जीवन बदललेले आहे आणि आपण जे ऑनलाईन किंवा इंटरनेटच्या मदतीने ज्या काही कृती करतो त्यामुळे हा माहितीचा साठा दिवसेंदिवस वाढत जातो आणि हा माहितीचा साठा बिग डेटा ॲनालिटिक्स ही एक यंत्रणा या माहितीचा उपयोग करून ह्या साठ्याचे विश्लेषण करते आणि त्या माहितीच्या आतील जे अंतरंग आहेत किंवा वेगवेगळ्या छटा आहेत, लपलेले नमुने आहेत किंवा ग्राहक म्हणजे आपले मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे कल किंवा आपणाला ज्या गोष्टी आवडतात, आपण जे काही ब्राउज किंवा सर्च करतो त्याची एक विश्लेषण करणारी माहिती या कंपन्यांना पुरवली जाते आणि यातून त्यांना त्यांचा बिझनेस ग्रो करण्यासाठी उपयोग होतो आणि आपणाला ग्राहक म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा मिळतात. मग आपणाला या बिग डेटाचे कोणकोणत्या क्षेत्रामध्ये उपयोग आहेत हे पहिल्या भागामध्ये समजलेलेच आहे की पहिला जो या बिग डेटाचा उपयोग आहे तो आपले लोकेशन ट्रॅकिंग करण्यासाठी केला जातो. नंतर वेदर पॅटर्न्स नेमके कसे आहेत, हवामानाचा अंदाज व्यक्त करणं किंवा येणाऱ्या आपत्ती यासाठी सुद्धा या डेटाचा वापर केला जातो. आणि तिसरं म्हणजे आरोग्य क्षेत्रामध्ये या माहितीचा वापर करून आपल्या या वेगवेगळ्या रोगाने ग्रासित असलेल्या व्यक्तींवर उपचार दिला जातो. त्यांच्या माहितीची नोंद केल्यामुळे त्यांचे निदान करणं किंवा त्यांच्यावर चांगला उपचार करणं शक्य होतं आणि औषधाच्या कंपन्यासुद्धा या साठ्यासाठी किंवा या माहितीचा जो बिग डेटा आहे तो मिळवण्यासाठी खूप मोठी आर्थिक रक्कम देतात. इथपर्यंत आपण पहिल्या व्हिडिओमध्ये माहिती ऐकलेली आहे. यानंतर चौथे जे क्षेत्र आहे ज्यामध्ये बिग डेटाचा उपयोग केला जातो ते आहे बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग. म्हणजे आपल्या बँक उद्योगामध्ये किंवा वित्त पुरवठा करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था आहेत किंवा व्यवसाय व्यापार करणाऱ्या ज्या संस्था किंवा कंपन्या आहेत त्यांनासुद्धा या बिग डेटाचा उपयोग होतो. विथ द बिग डेटा ॲनालिटिक्स द इन्व्हेस्टमेंट पॅटर्न्स ऑफ द पीपल कॅन बी स्टडीड. या प्रचंड मोठ्या आपल्या माहितीच्या विश्लेषणाद्वारे किंवा माहितीच्या अंतरंगातील नोंदीच्या मदतीने लोकांची जी गुंतवणूक करण्याची क्षेत्रे आहेत किंवा शैली आहे यांच्या पद्धतीचा अभ्यास केला जाऊ शकतो. न्यू इन्साइट्स हॅव एनेबल्ड द बँक्स अँड फायनान्स कंपनीज टू कम विथ सुटेबल प्लॅन्स. तुमच्या गुंतवणुकीच्या नवनवीन प्रकारची इंटरनेटवरील ॲक्टिव्हिटीज याद्वारे तुम्ही पुरवलेल्या माहितीच्या अंतरंगातील नोंदींमुळे बँकांना व तात्पुरता पैसा पुरवणाऱ्या वित्तीय संस्था, फायनान्स कंपन्या यांना तुमच्यासाठी सुयोग्य योजना, प्लॅन किंवा स्कीम्स घेऊन येणे यामुळे शक्य बनले आहे. बिग डेटा हॅज एनेबल्ड स्मूथ फंक्शनिंग ऑफ दीज एजन्सीज अँड इन्स्टिट्यूशन्स. तुमच्या माहितीच्या या प्रचंड मोठ्या साठ्यामुळे व्यवसाय करणाऱ्या एजन्सींना व सार्वजनिक क्षेत्रात सेवा पुरवणाऱ्या सार्वजनिक संस्था, बँकिंग, फायनान्स किंवा ट्रेडिंग करणाऱ्या या कंपन्यांना, संस्थांना यांना आता काम करणं सोपं बनलेलं आहे. बँकिंग अँड फायनान्स सेक्टर इज यूजिंग बिग डाटा टू प्रिडिक्ट अँड प्रिव्हेंट सायबर क्राईम्स, कार्ड फॉर डिटेक्शन, आर्कायवल ऑफ ऑडिट ट्रेल्स एक्सेट्रा. बँकिंग व उद्योग क्षेत्र हे या माहितीच्या साठ्याचा उपयोग ऑनलाईन गुन्हे या प्रकारांबाबत तर्क करणे व हे गैरप्रकार थांबवणे यासाठी करतं, जसं की सायबर गुन्हे यांचा शोध घेऊन प्रतिबंध करणं. मग यामध्ये तुम्हाला माहीत आहे सायबर क्राईम कसे घडतात.
यावर सुद्धा याद्वारे प्रतिबंध केला जातो. म्हणजेच ऑनलाईन व्यवहारातील गुन्हेगारी, कार्ड फसवेगिरीच्या गुन्ह्यांचा तपास, तसेच आर्थिक लेखापरीक्षणाच्या अभिलेख नोंदींमधील म्हणजे ऑडिटमधील सुद्धा गैरप्रकारांचा शोध इत्यादी अशा अनेक समस्या किंवा अशा अनेक प्रश्नांना या डेटाद्वारे सोडवलं जातं. आणि अशा प्रकारे बँका त्यांच्या ग्राहकांच्या जुन्या भूतकाळातील आर्थिक नोंदींच्या माहितीचे परीक्षण करून अगोदर झालेले जे सायबर अटॅक आहेत त्याच्यावरही सुद्धा कार्यवाही करू शकतात. मग पुढे म्हणलेलं आहे, बाय analyzing the past data or data of their customers and the data on previous brute force attacks, banks can predict future attempts. मग यामध्ये इथे मुद्दा हा असं सांगतोय की या डेटाचा वापर करून अशा प्रकारे बँका त्यांच्या ग्राहकांच्या जुन्या भूतकाळातील आर्थिक नोंदींच्या माहितीचे परीक्षण करून अगोदर झालेल्या अकल्पनीय तीव्र नुकसानकारक हल्ले जे आहेत त्यावरून भविष्यातील अशा सायबर हल्ले किंवा अशा गैरप्रकारांच्या प्रयत्नांबाबत तर्क करू शकतात. बिग डाटा नॉट ओनली हेल्प्स इन प्रिडिक्टिंग सायबर क्राइम्स बट इट ऑल्सो हेल्प्स इन हँडलिंग इश्यूज रिलेटेड टू मिस्ड ट्रान्झॅक्शन्स अँड फेल्युअर्स इन नेट बँकिंग. म्हणजेच परिणाम करणाऱ्या आर्थिक फेरबदलाबाबत किंवा सायबर हल्ल्यांबाबत बँका अंदाज लावू शकतात. म्हणजे ह्या अटॅकची त्यांना अगोदरच माहिती मिळते. मग या फक्त माहितीच्यासाठीच्या नोंदी सायबर गुन्ह्यांचा अंदाज वर्तवण्यासच फक्त मदत करत नाहीत, तर नेट बँकिंग व्यवहारातील गैरसोयी व गैरप्रकारचे आर्थिक ऑनलाईन व्यवहार किंवा फसवणूक करणारे व्यवहार अशा समस्यांना हाताळण्यासाठीही मदत करतात. इट कॅन इवन प्रिडिक्ट पॉसिबल स्पाइक्स ऑन सर्व्हर्स सो दॅट बँक्स कॅन मॅनेज ट्रान्झॅक्शन्स अकॉर्डिंगली. या माहितीच्या साठ्यामुळे ऑनलाईन यंत्रणेत होणारा क्रॅश, म्हणजे तुम्हाला माहीत आहे सर्व्हरवर ताण आला की क्रॅश होतो, याबाबतसुद्धा या सर्व संस्था अंदाज लावू शकतात व बँका त्या माहितीनुसार आर्थिक देवघेव सुरळीत करू शकतात. म्हणजे इथं बँक्स त्यांचं ट्रान्झॅक्शन्स मॅनेज करू शकतात. द सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन SEC is using big data to monitor financial markets for possible illegal trades and suspicious activities. मग यासाठीच SEC ही संस्था बेकायदेशीर व्यापार व संशयास्पद देवाणघेवाणीचे व्यवहार याबाबत अंदाज लावण्यासाठी आपली जी आर्थिक बाजारपेठ आहे त्यावर देखरेख ठेवत आहे. आणि त्या बाजारपेठेमध्ये जे बेकायदेशीर व्यापार होतात किंवा शंकास्पद काही त्यांना जर आर्थिक व्यवहार दिसले तर त्यावर ते लक्ष ठेवतात. द SEC इज यूजिंग नेटवर्क ॲनालिटिक्स अँड नॅचरल लँग्वेज प्रोसेसर्स टू आयडेंटिफाय पॉसिबल फ्रॉड्स इन द फायनान्शियल मार्केट्स. ही जी SEC ही संस्था आहे ती ऑनलाईन माहितीच्या नोंदीचे विश्लेषण व भाषेचा NLP हा प्रोग्रॅम वापरते व हा प्रोग्रॅम वापरून आणि हे विश्लेषण वापरून वित्तीय बाजारपेठेमध्ये होणारे संभाव्य फसवेगिरीचे गैरव्यवहार शोधत आहे. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग HFT इज अन एरिया वेअर बिग डाटा फाइंड्स अ लॉट ऑफ यूज टुडे. मग तुम्हाला माहीत आहे हा हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग आजकाल होतो आहे. आपले जे ऑनलाईन व्यवहार आहेत ते एका क्षणात होतात. मग ह्या हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंगमध्ये हा बिग डेटा फार मोठ्या प्रमाणात वापरला जातो आणि याचे अनेक उपयोग आहेत. कारण एका सेकंदात खूप मोठ्या रकमेची देवाणघेवाण होते. त्यामुळे HFT या क्षेत्रात तर या माहितीच्या साठ्याच्या नोंदीच्या विश्लेषणाचे अनेक उपयोग आहेत. हिअर बिग डाटा अल्गोरिदम्स आर यूज टू मेक ट्रेडिंग डिसिजन्स. आणि या ठिकाणी ग्राहक व वित्तीय संस्था व्यवसायाचे निर्णय घेण्यासाठी या माहितीच्या साठ्याचेच अल्गोरिदम वापरतात. म्हणजेच समस्या सोडवण्यासाठी किंवा व्यवसायाचे निर्णय घेऊन दिशा ठरवण्यासाठी पूर्वीच्या माहितीवर आधारित धोके व नुकसान ओळखण्यासाठी सुद्धा ही माहितीची अल्गोरिदमची मेथड वापरली जाते. टुडे द मेजॉरिटी ऑफ इक्विटी ट्रेडिंग नाउ टेक्स प्लेस वाया डाटा अल्गोरिदम्स that increasingly take into account signals from social media networks and news websites to make, buy and sell decisions in split seconds.
मग तुम्हाला माहीतच आहे की आजकाल समभाग किंवा शेअर्स, रोखे यांची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होते आणि यात सेकंदाच्या काही भागात इतक्या वेगात आपण ती विकत घेणे किंवा विकणे हा निर्णय घेतो की एका सेकंदात, एका क्षणात हे घडतं आणि आता मोबाईलद्वारे सुद्धा हे आपण करू शकतो. मग हा निर्णय घेण्यात सोशल मीडिया नेटवर्क किंवा न्यूज वेबसाईटद्वारे सादर संकेत किंवा सूचनांचा वापर केला जातो. म्हणजे सेकंदाच्या काही क्षणात आपण एखादा शेअर्स विकू शकतो किंवा ह्या शेअर्सची देवघेव होते. म्हणजे ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला या डेटाच्या मदतीनं वेगवेगळ्या सोशल मीडिया नेटवर्क आणि न्यूज वेबसाईट काहीतरी आपल्याला सिग्नल देतात, संकेत देतात किंवा सूचना, सल्ले देतात आणि यात सुद्धा माहितीच्या साठ्याची विश्लेषणाची अल्गोरिदमचीच पद्धत वापरली जाते. अशा प्रकारे बँकिंग, फायनान्स आणि ट्रेडिंग या क्षेत्रामध्ये हा डेटा फार फायदेशीर ठरत आहे. यानंतर पाचवे जे क्षेत्र आहे ज्यामध्ये बिग डेटाचा उपयोग केला जातो और डाटाचा उपयोग केला जातो ते आहे स्पोर्ट्स. मग खेळामध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. When watching a cricket match, we are shown so many permutations and combinations of statistical analysis. आपणाला एखादी क्रिकेटची आपण मॅच पाहतो त्यावेळेस तो क्रिकेटचा सामना पाहताना आपणाला आकड्यांचे तुलनात्मक विश्लेषण असणारे संयुक्त तक्ते किंवा आकृत्या किंवा अनेक प्रकारच्या क्रमवाऱ्या दर्शवल्या जातात. जायगॅन्टिक डाटा हॅज बीन created over a period of time from the recording of matches, training sessions and workouts. मग आजपर्यंत जेवढे सामने झालेत त्या सामन्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग, प्रशिक्षण झालेत त्या प्रशिक्षण सत्रांचे रेकॉर्डिंग व व्यायाम सत्रांचे रेकॉर्डिंग झाले आणि यातून प्रचंड मोठ्या आकाराचा माहितीचा साठा निर्माण केला जात आहे. द डाटा एनेबल्स अ स्पोर्ट्स पर्सन्स टू स्टडी हिज परफॉर्मन्स ॲज वेल ॲज ऑफ अदर प्लेयर्स वर्ल्ड वाईड. या माहितीच्या साठ्यामुळे किंवा साठ्याची मदत घेऊन जगभरात खेळाडूंना त्यांच्या कामगिरीचा अभ्यास करणे शक्य झाले आहे. इट हॅज ट्रिमंडसली हेल्प्ड इन इम्प्रूव्हिंग इंडिव्हिज्युअल ॲज वेल ॲज टीम परफॉर्मन्स. तसेच इतर खेळाडूंच्या खेळाच्या तंत्राचा अभ्यास करणे देखील शक्य झाले आहे आणि यामुळं वैयक्तिक खेळात सुधारणा करण्यासाठी किंवा संघाची कामगिरी सुधारण्यासाठी सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात मदत होत आहे. द सेन्सर्स embedded in the sports equipment helps us to understand our game from close quarters. मैदानावरील खेळाच्या साहित्यात सेन्सरचे कॅमेरे असल्याने आपल्या खेळाचे जवळून आकलन करण्यासुद्धा मदत होते. द सेन्सर्स हेल्प अस टू अंडरस्टँड द फील्ड कंडिशन्स, द वेदर, इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स एक्सेट्रा. आणि या सेन्सर्स असलेल्या कॅमेऱ्यांमुळं किंवा उपकरणांमुळं मैदानावरील वेगवेगळ्या परिस्थिती, हवामान, खेळाडूची वैयक्तिक कामगिरी इत्यादी प्रकारचे तुलनात्मक आकलन करण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत होत आहे. व्हिडिओ ॲनालिटिक्स हेल्प्स अस टू सी ईच अँड एव्हरी परफॉर्मन्स मायन्युटली. मग जो व्हिडिओ रेकॉर्डिंग असतो त्याचं जे विश्लेषण केलं जातं त्या विश्लेषणाद्वारे प्रत्येकाची व प्रत्येक क्षणाची या खेळाडूंना कामगिरी पाहायला मदत होत आहे. अशा प्रकारे खेळामध्ये सुद्धा हा बिग डेटा उपयोगी पडत आहे. यानंतर सहावं जे क्षेत्र आहे ते आहे ॲडव्हर्टायझिंग. मग जाहिरात या क्षेत्रामध्ये सुद्धा या डेटाचा व डाटाचा उपयोग होतो. ॲडव्हर्टायझर्स आर वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर्स इन बिग डाटा. हे जे क्षेत्र आहे त्यामध्ये या माहितीचा साठ्याचा वापर करणारे जाहिरातदार हे सर्वात मोठे वापरकर्ते आहेत आणि हे वापरकर्ते म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून या कंपन्याच आहेत. बी इट फेसबुक, गुगल, ट्विटर और एनी अदर ऑनलाईन जायंट, ऑल कीप अ ट्रॅक ऑफ द युजर्स बिहेवियर अँड ट्रान्झॅक्शन्स. मग ते फेसबुक असो, गुगल असो, ट्विटर असो किंवा इतर महाकाय ऑनलाईन व्यावसायिक कंपनी असो, हे सर्व आपल्या म्हणजेच वापरकर्त्यांच्या वर्तनावर व देवघेवीच्या कृतींवर लक्ष ठेवून त्यांचा मागोवा घेतात किंवा त्यांच्या नोंदी ठेवतात. These internet giants provide a great deal of data about people to the advertisers so that they can run targeted campaigns. याच ऑनलाईन मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या जाहिरातदारांना लोकांच्या आवडीनिवडीचा मोठ्या प्रमाणातील माहितीचा साठा पुरवतात, ज्या मदतीनेच जाहिरातदार ग्राहक केंद्रित मोहिमा किंवा त्यांचे कॅम्पेन असलेल्या जाहिराती ग्राहकासमोर प्रसारित करू शकतात. टेक फेसबुक. मग फेसबुकचंच पहा. फॉर एक्झाम्पल, here you can target people based on buying intent, website visits, interests, job roles, demographics and what not. मग फेसबुकचंच आपण उदाहरण घ्या. याच ठिकाणी तुम्ही लोकांना खरेदीच्या कलानुसार
वेबसाईटना दिलेल्या भेटीनुसार, आवडीनुसार, काम करत असलेल्या क्षेत्रानुसार, लोकसंख्या शास्त्राच्या माहितीनुसार आणि इतर बऱ्याच ऑनलाईन नोंदींच्या आधारे ग्राहक बनण्यासाठी आपल्याला ते भाग पाडू शकतात. ऑल दिस डाटा इज कलेक्टेड बाय फेसबुक अल्गोरिदम्स युजिंग बिग डाटा ॲनालिसिस टेक्निक्स. आणि हा जो सर्व डाटा आहे हा जर आपण पाहिलं तर फेसबुकवर जे आपण पाहतो, जे पाहिलं जातं त्यातून या सर्व माहितीची नोंद फेसबुक अल्गोरिदममध्ये माहिती एकत्रित करून माहिती विश्लेषणाचे तंत्र यात वापरले जाते आणि अशा प्रकारे याचा वापर केला जातो. द सेम गोज फॉर गुगल. आणि हेच गुगलवर सुद्धा घडतं. वेन यू टार्गेट पीपल बेस्ड ऑन क्लिक्स यू विल गेट डिफरंट रिझल्ट्स. जेव्हा क्लिकवर आधारित लोकांची माहितीची त्यामध्ये नोंद होत असते, प्रत्येक क्लिक गणिक तुम्हाला वेगवेगळे परिणाम पाहायला मिळतात. अँड व्हेन यू क्रिएट अ कॅम्पेन फॉर लीड्स देन यू विल गेट डिफरंट रिझल्ट्स. आणि जेव्हा तुम्ही लीड्ससाठी, कॅम्पेनसाठी म्हणजेच व्यवसायासाठी जाहिरातबाजी तयार करत असाल तर तुम्हाला वेगवेगळेच परिणाम मिळतात. ऑल दिस इज मेड पॉसिबल युजिंग बिग डेटा. आणि हे सर्व फक्त माहितीच्या प्राप्त मोठ्या साठ्यामुळेच करणे शक्य झालं आहे. म्हणजे याचा फायदा ग्राहकांना सुद्धा होतोय आणि कंपन्यांना सुद्धा होतोय. मग पुढील क्षेत्र आहे एंटरटेनमेंट अँड मीडिया. मग यामध्ये इन द फील्ड ऑफ एंटरटेनमेंट अँड मीडिया बिग डाटा फोकसेस ऑन टार्गेटिंग पीपल विथ द राईट कॉन्टेंट ॲट द राईट टाईम. या मनोरंजन व माध्यमाच्या क्षेत्रात माहितीचा साठा योग्य वेळी तुम्हाला हवा असलेला विषय किंवा मजकूर पुरवण्यावर लक्ष केंद्रित करतो. बेस्ड ऑन युअर पास्ट व्ह्यूज अँड युअर बिहेवियर ऑनलाईन यू विल बी शोन डिफरंट रेकमेंडेशन्स. आणि यासाठी तुमच्या भूतकाळातील तुम्ही काय पाहिले यांचा तपशील व तुमचे ऑनलाईन वर्तन याच्या आधारावर तुम्हाला तशाच प्रकारच्या वेगवेगळ्या शिफारशी किंवा सेवा घेण्यासाठी आकर्षक जाहिराती माहिती दर्शवली जाते. दिस टेक्निक इज पॉप्युलर यूज बाय नेटफ्लिक्स अँड यूट्यूब टू इन्क्रीज एंगेजमेंट अँड ड्राईव्ह मोर रेव्हेन्यूज. हेच तंत्र मोठ्या प्रमाणात नेटफ्लिक्स व यूट्यूब वापरते, ज्याद्वारे या दोन्ही कंपन्या तुमचा व्हिडिओ पाहण्याच्या कालावधीमध्ये वाढ करून खूप जास्त आर्थिक उत्पन्न मिळवत आहेत. Now, even television broadcasters are looking to segment the viewers' database and show different advertisements and shows accordingly. आजकाल TV चॅनल्स प्रसारकर्तेसुद्धा हाच माहितीचा साठा डेटाबेस विभागून त्यानुसार वेगवेगळ्या जाहिराती व कार्यक्रम दाखवण्याचा सुद्धा ते प्रयत्न करतात किंवा याबाबत विचार करत आहेत. दिस विल अलो बेटर रेव्हेन्यू फ्रॉम ॲड्स अँड विल प्रोव्हाइड अ मोर एंगेजिंग युजर एक्सपिरियन्स. आणि यामुळे काय होईल, जाहिरातीमधून आणि जास्त काळ आपणाला गुंतवून ठेवण्याच्या या तंत्रामुळं या TV प्रसारकर्त्यांनासुद्धा खूप जास्त आर्थिक उत्पन्न मिळेल. अशा प्रकारे जाहिरातीच्या क्षेत्रानंतर मनोरंजन आणि इतर जी आपली माध्यम क्षेत्रे आहेत त्यामध्ये सुद्धा डेटाचा वापर होतो. यानंतर पुढचं फील्ड आहे एज्युकेशन इंडस्ट्री, शिक्षण क्षेत्र. बिग डाटा हॅज इनंडेटेड द एज्युकेशन इंडस्ट्री. या माहितीच्या साठ्यामुळे शिक्षण उद्योगात व्यवसायात भरभराट झाली आहे. इट हॅज ट्रान्सफॉर्म्ड इट इन लिप्स अँड बाउंड्स. या माहितीमुळे शिक्षण क्षेत्र वेगवान प्रगती करत आहे. नाव वी हॅव इन्फॉर्मेशन अबाउट द स्टुडंट्स, देअर स्टडी पॅटर्न्स अँड वी कॅन नाव प्रिपेअर कस्टमाइज्ड अँड डायनामिक लर्निंग प्रोग्राम्स अकॉर्डिंग टू द नीड ऑफ अन इंडिव्हिज्युअल स्टुडंट. आता आपल्याकडे विद्यार्थ्याविषयी, त्यांच्या अभ्यासाच्या पद्धतीविषयी माहिती आहे आणि आपण आता वैयक्तिकपणे विद्यार्थ्यांच्या गरजानुसार हवे तसे व गरजेनुरूप बदलता येणारे शैक्षणिक अध्ययनासाठी कार्यप्रणालीचे प्रोग्राम्स निर्माण करू शकतो. एव्हरी स्टुडंट्स कॉम्प्रिहेन्शन लेवल इज डिफरंट. प्रत्येक विद्यार्थ्याची आकलन क्षमतेची पातळी वेगवेगळी असते. द कोर्स मटेरियल कॅन नाव बी डिझाइन्ड कॅटरिंग टू डिफरंट रिक्वायरमेंट्स ऑफ द स्टुडंट्स. अभ्यासक्रमाचे जे साहित्य आहे ते आता वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या आवश्यकतेनुसार रचता येऊ शकते, तयार केले जाऊ शकते. बिग डाटा मेक्स इट कन्व्हिनियंट टू अंडरस्टँड देअर चॉईसेस, देअर डिफिकल्टीज, इन्फॉर्मेशन रिगार्डिंग व्हेरियस कोर्सेस अँड देअर स्पेशालिटीज टू. माहितीच्या या साठ्यामुळे त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या अडचणी, वेगवेगळ्या अभ्यासक्रमाशी संबंधित व त्यांच्या विशेष गुणांची, वैशिष्ट्यांची माहिती या सर्व बाबतीचं ज्ञान समजून घेणं यामुळे सहज बनत आहे. वी ऑल्सो हॅव अन ॲक्सेस टू द रिझल्ट्स. आपल्याला त्यांचे प्राप्त गुण किंवा प्रावीण्य याबाबतही या विद्यार्थ्यांच्याबद्दल माहिती मिळते. फ्रॉम द रिझल्ट्स वी कॅन गेज द प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट्स, अंडरस्टँड हिज स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस. या निकालावरून आपण विद्यार्थ्याच्या प्रगतीचा व चांगल्या व कमकुवत क्षमतांचा म्हणजे कमतरतांचा सुद्धा अंदाज घेऊ शकतो. दिस विल ऑल्सो हेल्प इन गायडिंग द स्टुडंट रिगार्डिंग द बेस्ट करिअर फॉर हिम बेस्ड ऑन हिज मेंटल मेकअप अँड ॲबिलिटीज. आणि याच आधारावर विद्यार्थ्यांना त्यांचा मानसिक कल आणि क्षमतांवर आधारित भविष्यातील क्षेत्रांबाबत मार्गदर्शन करण्यास आपणाला मदत होते. आणि अशा प्रकारे इथं एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये सुद्धा या बिग डेटाचा वापर होत आहे. अँड
In-depth study of all this would definitely give new insights into the education industry and help in improving the operational effectiveness and working of educational institutes. या सर्वांचा सखोल अभ्यास शिक्षण उद्योगामध्ये केल्यामुळे नवीन अंतरंगाची आपल्याला निश्चितपणे जाणीव करून देईल आणि शैक्षणिक संस्थाच्या कार्यात्मक परिणामकारकतेत, क्षमतेत आणि कार्यप्रवणतेत सुधारणा करण्यास मदत होईल. दिस वुड इन जनरल एनहान्स प्रोग्रेस ऑफ ऑल स्टुडंट्स. आणि यामुळेच सर्वसाधारणपणे सर्व विद्यार्थ्यांच्या प्रगतीत वाढ होईल. बिग डाटा हॅज प्रोव्हाइडेड सोल्युशन टू वन ऑफ द बिगेस्ट पिटफॉल्स इन द एज्युकेशन इंडस्ट्री, दॅट इज वन साइज फिट्स ऑल. म्हणजे माहितीच्या या साठ्यामुळे शिक्षण उद्योगातील एका प्रचंड मोठ्या समस्येवर किंवा अनेक असलेल्या त्रुटींवर उपाय पुरवला आहे व तो म्हणजे एकच माहिती. या सर्व समस्येवर एकच पर्याय किंवा उपाय ठरेल. म्हणजे हा बिग डेटा और बिग डाटा हा या सर्व समस्यांवर अशा प्रकारे उपाय ठरेल. वी हॅव इन्युमरेबल युजेस ऑफ बिग डाटा. आणि आपल्याला या क्षेत्रामध्ये किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या माहितीच्या साठ्याचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. इट इज हेल्पफुल इन सायंटिफिक रिसर्चेस, अंडरस्टँडिंग जिओग्राफिकल फिनॉमिना, हेल्पिंग इन द स्मूथ वर्किंग ऑफ द गव्हर्नमेंट मशिनरी एक्सेट्रा. आणि या माहितीच्या साठ्यामुळे वैज्ञानिक संशोधनात, भौगोलिक घटना किंवा स्थित्यंतरे आकलनासाठी, शासकीय यंत्रणाच्या सहजकार्य सुलभतेसाठी व इतर बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला मदत होईल. इट इज अ जिनी इन आवर हँड्स. आणि हा आपल्या हातातील एक जादूचा दिवा आहे किंवा जादूची कांडी आहे किंवा हा जिनीसारखा आहे. इट लाईज इन आवर हँड्स टू मेक द ऑप्टिमम यूज ऑफ इट फॉर द बेनिफिट ऑफ मॅनकाइंड. मग या माहितीचा, बिग डाटाचा मानवतेच्या कल्याणासाठी जास्तीत जास्त वापर करणे आपल्याच हातात आहे. आणि अशा प्रकारे या सर्व क्षेत्रामध्ये या बिग डेटाचा और डाटाचा वापर केला जातो. आणि या बिग डाटामुळे आपले जीवन पूर्णपणे बदलून गेलेले आहे आणि कंपन्यांना सुद्धा त्यांचा बिझनेस ग्रो करण्यास फायदा होत आहे. इन दिस वे वी हॅव कम्प्लीटेड दिस लेसन हिअर. थँक यू फॉर वॉचिंग.